नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतरही महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा पेच अजून सुटला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याचं बोललं जात आहे. अशात भाजपचा मुख्यमंत्री झाला तर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिलंय. म्हस्के यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री पदाचा कोणताही संबंध नसल्याचं सांगितलंय. याचवेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना तर मुख्यमंत्री व्हायचं होतं असं म्हणत टोला लगावला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार असल्याच्या चर्चेबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा खासदार नरेश म्हस्के म्हणाले, श्रीकांत शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचं माध्यमांमध्ये बोललं जात आहे. त्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आलेत आणि कॅबिनेट मंत्री झालेत. त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं होतं. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत. त्यांचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा संबंध नाही. श्रीकांत शिंदे यांच्याकरता आम्ही उपमुख्यमंत्री पद मागितलेलं नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.